विद्यार्थी मित्रांनो, आपण टू सर्व विथ लवच्या लास्ट एपिसोडमध्ये लास्ट पार्टमध्ये आहे. याच्या आधीच्या भागापर्यंत आपण असं पाहिलं की वेगवेगळ्या क्लासचे विद्यार्थी आपापल्या सब्जेक्टबद्दलचं रिप्रेझेंटेशन, आपलं आपलं ओपिनियन त्या हाफ इयरली प्रोग्राममध्ये प्रेझेंट करत आहे. त्यात एक वादाचा विषय सुरू झाला की इज पी टी नेसेसरी फॉर स्कूल्स अँड चिल्ड्रन्स. फिजिकल ट्रेनिंगची गरज आहे का? आणि आपल्या शेवटच्या पार्टमध्ये आपण तेच पाहणार आहोत की इज पी टी नेसेसरी, त्याच्याबद्दल कॉन्ट्राव्हर्शियल ओपिनियन्स आलेले. आणि या सेकंड पार्टचा म्हणजे लास्ट पार्टचा कन्क्लुडिंग पार्टचा थीमच आपण असं पाहतोय की त्याच्यामध्ये कॉन्ट्राव्हर्शियल ओपिनियन्स आहे. आणि शेवटी त्या हेड ऑफ द इन्स्टिट्यूट जे आहे त्या हेड ऑफ द इन्स्टिट्यूटनी मीटिंग क्लोज केलेली आहे. तर या संदर्भामध्ये आपण हा शेवटचा पार्ट वाचणार आहोत. तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. याच्यावरच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला सॉल्व करायच्या आहे. रेडी? पेज नंबर कुठे आपण 184वर 184. द स्लिप्स वेर फोल्डेड अँड प्लेस्ड इन हॅट जॅगल्ड विगरसली. टीचर्सला कॉल करण्यासाठी त्याच्या नावाची चिठ्ठ्या टाकल्या, एका हॅटमध्ये मूव्ह केल्या, त्यांना एक एक नाव काढलं. अँड देन विड्रॉन वन बाय वन. The names were called Mr. Watson, Mr. Wesson, Mrs. Del Evans, Miss Phillips Denham, and Miss Joseph. Lead the others off the stage and teachers took their seats. He took off झाले आणि त्यांच्या जागा घेतल्या. Watson, Weston, big and blushly untidy between the two men. त्या दोन स्त्रिया होत्या, त्यांच्यामधल्या जरा अनटायडी आहे. Then the questioning began. पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी आपलं प्रेझेंटेशन केलं, मग त्याच्यावरच्या क्वेश्चनिंग स्टार्ट झाल्या. आय बिलीव्ह आय वुड हॅव गॉन अ लॉंग वे टू सी व्हॉट हॅपन. इट वॉज अन एक्सपिरियन्स विच आय शॅल नॉट इझिली फॉरगेट. लेखकांनी सांगितलं की हा एक्सपिरियन्स आहे, विसरू शकत नाही. द क्वेश्चन्स वर मोस्टली फ्रॉम टू टॉप क्लासेस. नीट लक्ष द्या वाक्यावर की क्वेश्चन्स कोणी फ्रेम केले? टू टॉप क्लासेस. समजा 12वीपर्यंत असेल तर 11 आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी क्लासेस केले, क्वेश्चन्स फ्रेम केले. 10वीपर्यंत जर हायस्कूल असेल, मिड स्कूल असेल तर 9-10च्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन्स रेज आणि फ्रेम केले. त्याचं कारण काय आहे? टू टॉप क्लासेस प्रॉबॅबली बिकॉज, शक्यता आहे, त्याच्या मागचं रिझन सांगता येते. प्रॉबॅबली बिकॉज द यंग चिल्ड्रेन वेअर आयदर टू टिमिड. जे लहान विद्यार्थी आहे ते प्रश्न विचारायला भीतात, घाबरतात. टिमिड म्हणजे घाबरट असतात, भित्रे असतात, किंवा असू शकतात, किंवा टू अनइन्फॉर्म टू फॉर्म्युलेट देअर क्वेश्चन्स, किंवा त्यांना इन्फॉर्म केले गेले नसेल, किंवा त्यांना फॉर्म्युला त्याच्या क्वेश्चनचा करता येत नसेल. वॉट एव्हर द रिझन मे बी, दे वेअर अनेबल टू पुट क्वेश्चन्स, they were unable to express their opinion through questions, they were unable to inquiry, they were unable to express their queries. The teachers had no briefing and were often caught out stammering in their decisions. त्यांना ब्रीफिंग नव्हतं. ब्रीफिंग म्हणजे कोणी काय म्हटलं याच्याबद्दलचं नॉलेज त्यांना नव्हतं. मग ते उत्तर देताना स्टॅमरिंग होत आहे. व्हॉट यू मीन बाय स्टॅमरिंग? होणे. काही लोकांना बोलताना अडखडत बोलायची सवय असते. भारत माझा देश आहे. इट इज नोन एज स्टॅमरिंग. याला अडखडणे असं म्हणतात, ते स्टॅमरिंग आहे. द टीचर्स हॅड नो ब्रीफिंग अँड वेअर ऑफन कॉट आउट स्टॅमरिंग इन देअर इंडिसिजन्स. बट हिअर अगेन आय रिसिव्ड अ बिग सरप्राईज. लेखकाला वाटलं की हे गोंधळतील, वॉट एव्हर इट मे बी. परंतु यांना लेखकाला खूप शॉक बसला. कसा शॉक बसला ते पहा. देन फ्रीली सिमिंगली ब्रेनलेस मिस ब्रेनलेस, ज्या शिक्षकांना कॉमन सेन्स नाही तिला यांनी ब्रेनलेस म्हटलेलं आहे. मेंदूचा काही संबंधच नाही, विषय आणि विद्यार्थी यांच्यामध्ये काही रिलेशनच नाही. अशी लोक असतात, त्यांना ब्रेनलेस विशेषण म्हणून त्यांनी वापरलं आहे. सिमिंगली ब्रेनलेस मिस युपेमिया Philip proved to be the coolest and the best informed of the three. ज्यांना असं मानलं जात होतं की बाबा यांना काहीच डोकं नाही, ते कुलेस्ट होते आणि सगळ्यांपेक्षा अलर्ट होते. She dealt with the questions put to
her with candor. कॅन्डोर म्हणजे ओपन अँड ऑनेस्टली, प्रामाणिकपणे तिने त्या क्वेश्चन्सला उत्तर दिलं. अँड ऑथॉरिटी म्हणजे अधिकारवाणीनं, जबाबदारीनं. अँड वूड ऑफन इंटरवेन स्किलफुली टू असिस्ट वन ऑफ द अदर्स विदाउट कॉझिंग एम्बरासमेंट. एम्बरासमेंट म्हणजे खजीलपणा, अपमान न जाणवता त्यांनी सगळ्यांना सहकार्य केलं. वेस्टर्न कट अ व्हेरी रिडिक्युलस फिगर in face of Denham's blunt criticism and Perman's adroit questioning. Adroit म्हणजे confused, गोंधळलेले questions. He found himself completely nonplussed. Nonplussed म्हणजे surprised and confused, and tried to bluster his way out with a show of offended dignity. जमलं नाही बरोबर, त्यांना एक्सप्रेस करता आलं नाही. ही कुड नॉट इफेक्टिव्हली सपोर्ट द PT एक्झरसाइजेस. PT एक्झरसाइजच्या बाबतीमध्ये त्यांना योग्य पद्धतीने सपोर्ट करता आला नाही, कारण शारीरिक शिक्षण देणं आवश्यक आहे का या विषयावर जेव्हा चर्चा, तर्क मांडले गेले तर त्यांचं मत ते व्यवस्थित स्पष्ट करू शकले नाही. फॉर विच ही वॉज पार्टली रिस्पॉन्सिबल. ते जबाबदार आहेच, ॲज हॅव्हिंग एनी डेफिनेट फिजिकल ॲडव्हान्टेज. डेनहॅम वॉज ट्रेन बॉक्सर. जे डेनहॅम आहेत ते बॉक्सर आहे, प्रशिक्षित बॉक्सर आहे. अँड इन्सिस्टेड दॅट सच एक्झरसाइजेस वेअर ओनली ॲडव्हान्टेजेस इफ प्रॅक्टिस्ड डेली. जर तुम्ही दररोज प्रॅक्टिस करत असाल तर अशा प्रकारच्या एक्झरसाइजेसची गरज आहे, आणि जर तुम्ही प्रॅक्टिस करत नसाल तर शारीरिक शिक्षणाची गरज नाही, असं त्यांचं मत होतं. ॲक्च्युली इट इज रॉंग ओपिनियन. फिजिकल एक्झरसाइज जरुरी आहेच, आणि विद्यार्थी दशेमध्ये शारीरिक व्यायामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हेल्दी माइंड ड्वेल्स इन हेल्दी बॉडी. सुदृढ मन कुठं असतं? जिथे सुदृढ शरीर असतं तिथेच. आणि विद्यार्थ्यांचं शरीर जर सुदृढ असेल तर विचार सुदृढ असतील. ज्या विद्यार्थ्यांचे विचार सुदृढ तो देश सुदृढ असेल. दॅट्स वाय फिजिकल ट्रेनिंग लीड्स टू द कंट्रीज डेव्हलपमेंट. दॅट्स वाय फिजिकल ट्रेनिंग इज मस्ट अँड इज नेसेसरी फॉर स्टुडंट्स. मग त्यांचं काय मत पडलं होतं की जिथे तुम्ही प्रॅक्टिस करत नसाल तर तुम्हाला फिजिकल एज्युकेशनची गरज नाही. अँड इन्सिस्ट दॅट सच एक्सपिरियन्सेस वेअर ओनली ॲडव्हान्टेजेस इफ प्रॅक्टिस डेली अँड फॉर मोर सस्टेन पिरियड्स. PT ट्वाईस वीकली फॉर 20 minutes वॉज अ वेस्ट ऑफ टाईम. 20 मिनिटाची PT म्हणजे वेस्टेज ऑफ टाईम आहे असं त्यांनी एक्सप्रेस केलं. इन्क्लुडिंग शी रिमाइंडेड द स्कूल. अगेन रिपीट. Once again Miss Philip took the reins and her stock unpromptly shot up 100-fold. She reminded the school that every subject, including PT and games, had been carefully considered and fitted into the teaching timetable. Correct आहे तिचं म्हणणं की प्रत्येक वेळा तुमचा PTचा फिजिकल एज्युकेशनचा पिरियड शेवटचा नसतो. तो स्कूल नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KGला जो शेवटचा असला पाहिजे, म्हणजे शेवटी रिलॅक्स होऊन ते घरी गेले पाहिजे. पण जर मोठ्या वर्गाचे विद्यार्थी असतील तर त्यांनी फिजिकल ट्रेनिंग आल्या केलं पाहिजे, फिजिकल एक्सरसाइज त्यांनी आल्या केलं पाहिजे, वर्गात ते रिलॅक्स होत झाले पाहिजे, आणि नंतर रिलॅक्स नंतर एज्युकेशन त्यांचं स्टार्ट झालं पाहिजे. अशा पद्धतीने आवश्यकता आहे वेळापत्रकानुसार, असं त्यांचं मत पडलं. सो दॅट each student received maximum benefit from it. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. The school with its limited facilities must be considered in terms of the greatest good for the greatest number, and it would be beyond one's powers to please everybody. आणि प्रत्येक जण प्रत्येकाला काही प्लीज करू शकत नाही. A good administrator cannot please everyone. Those who pleased everyone cannot be a good administrator. अशा प्रकारचं एक इंग्रजीमध्ये खूप छान म्हण आहे की चांगला प्रशासक सगळ्यांनाच खुश ठेवू शकत नाही, आणि सगळ्यांनाच खुश ठेवणारा माणूस चांगला प्रशासक होऊ शकत नाही. कुठे कुठे कठोर निर्णय पण घ्यावे लागत असतात. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं, सम ऑफ यू, शी कन्क्लुडेड, सम ऑफ यू आर. मी आता जम्प केलं तिसऱ्या वाक्यावर डायरेक्ट इन्व्हर्टेड कॉमामध्ये. हा जो शी कन्क्लुडेड फिक्सिंग डेनहॅम विथ इनोसंट आईज, हा जो क्लॉज आहे याला पॅरेंथेसिस क्लॉज असं म्हणतात. आपण नंतर विचार करू त्याचा. सम ऑफ यू आर फॉर्च्युनेट इन युअर ओन फाईन फिजिकल डेव्हलपमेंट. त्यांनी सांगितलं की तुमच्यापैकी बरेच जण फिजिकल एज्युकेशन केलेलं आहे, बेनिफिशियल आहे, ॲडव्हान्टेजेस आहे फिजिकल डेव्हलपमेंटमुळे, अँड डू नॉट रिअली नीड द
few merge helping of PT and games which this school can offer. Try to remember that there are others for whom our program is ideally suited. काहींसाठी आपला प्रोग्राम फार आवश्यकच आहे. It may be that some of you older boys might even be able to help in that respect. Older boys जे आहे, मोठ्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे. Denham was not be put off by these sugary remarks. Sugary remarks म्हणजे गोल्ड म्हणजे स्वीट कोटेड, शुगर कोटेड. काही लोक नुसतंच गोड बोले असतात, करणारं काहीच नसतात, त्यांना शुगर कोटेड म्हणतात. शुगर कोटेड पिल्स, औषध असतं ना कडू, पण त्याच्यावर गोड मुलामा दिलेला असतो, त्याला शुगर कोटेड म्हणतात. बोलणारं गोड असतात पण त्याच्यामध्ये कडू लोक असतात तसे. अँड रोज इन रिप्लाय, देन वाय डू वी हॅव टू डू PT? त्याने म्हटलं की PTची गरज काय आहे? वाय डोंट दे मेक ओनली द किड्स हू नीड इट? फक्त ज्यांना गरज आहे त्यांनाच का नाही? The rest of us can have a game of football or something. बाकी ज्यांना फुटबॉल किंवा याचं ते गेम करू शकतात. Instead of doing a lot of draft things, that's no good to us. त्याची आपल्याला गरज नाही. This was a poser. पोसर म्हणजे क्वेश्चन. हा त्यांनी क्वेश्चन केला. But she came right back at him. पण त्याचे समर्थन करताना काय म्हणतात? Her baby blue eyes twinkling in her delight. वैशिष्ट्य सांगितलं त्यांचं कसे आहेत? बेबी ब्ल्यू आईज, निळशार डोळे, छान लहान लेकरासारखे दिसणारे, इनोसंट आहे. इन हर डिलाइट ॲट दिस क्रॉसिंग ऑफ स्टेप्स, लेट्स से इट इज ॲज मच अन एक्झरसाइज ऑफ द माइंड. फिजिकल एज्युकेशन कसं गरजेचं ते पहा. इट इज ॲज मच द एक्झरसाइज माइंड ॲज इट इज वन ऑफ द बॉडी. शरीराचा पण आणि मनाचा पण हा व्यायाम असतो. शरीरासाठी पण आवश्यक आहे, मनासाठी पण आवश्यक आहे. म्हणून फिजिकल ट्रेनिंग इज नेसेसरी असं त्यांचं मत त्यांनी ठामपणे सांगितलं. का आवश्यक आहे, कशासाठी गरजेचं आहे ते या ठिकाणी सांगतात आहे. द होल टाइम टेबल इन दी स्कूल, या शाळेचं संपूर्ण वेळापत्रक जे आहे, इज मीन टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह हिअर. फक्त शाळेत तोपर्यंत तुम्हाला शाळेचा फायदा झाला पाहिजे असं नाही, तर गुड हेल्दी असाल तर तुम्हाला याचा बेनिफिट तुमच्या नंतरच्या आयुष्यामध्ये सुद्धा होईल, शाळा सोडून गेल्यानंतर सुद्धा होईल. द होल टाइम टेबल इन दी स्कूल इज मीन टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह हिअर. इथून गेल्यानंतरच्या जगामध्ये सुद्धा तुम्हाला शाळेच्या वेळापत्रकाचा उपयोग झाला पाहिजे. तुमचं एज्युकेशन, तुमचं फिजिकल फिटनेस हे समाजासाठी कामात आलं पाहिजे. अँड डुईंग व्हॉट यू आर टोल्ड इन स्पाईट ऑफ नॉट लाइकिंग इट. तुम्ही आवडत नाही असं म्हणणं योग्य नाही, ते आवडलं पाहिजेच तुम्हाला. व्हॉट यू आर टोल्ड इन स्पाईट ऑफ नॉट लाइकिंग इट इज पार्ट ऑफ ट्रेनिंग. हा प्रशिक्षणाचा एक भाग आहे. शिक्षण आणि प्रशिक्षण दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आय फील शुअर दॅट यू विल सी द पॉईंट इन दॅट. त्याच्यात तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट, महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट, मुद्दा तुम्हाला सापडेल. दॅट स्टॉप हिम. आणि त्याच्यात ते थांबलं. मग पुअर डेनहॅम न्यू दॅट ही हॅड बीन आउटविटेड. अरे डेनहॅमच्या लक्षात आलं की आपली मजा घेतली यांनी. आपण इम्पॉर्टन्स नाही सांगितलं, कारण तो बॉक्सर आहे ना. बॉक्सर म्हणजे घुटण्यातला माणूस आहे. त्यांनी ते जस्टिफिकेशन काही देऊ शकला नाही. बरोबर. पुअर डेनहॅम न्यू दॅट ही हॅड बीन आउटविटेड बट ही कुड डू नथिंग अबाउट इट अँड सॅट लुकिंग रादर रूफुल. असा इन्सल्टेड बसला आहे. वाईल मिस फिलिप स्माईल ब्रॉडन. मिस फिलिप, ज्या फिलिप ज्यांनी उत्तर दिलं आहे त्यांचं स्माईल जरा ब्रॉड झालेलं आहे. दिस फ्रीली इनोसंट लुकिंग पूस had grabbed her canary without leaving the tiniest figure. लास्ट पॅरेग्राफ. आता याच्यामध्ये हेडमास्टर मीटिंग कन्क्लूड करणार आहे. आय बिगॅन टू अंडरस्टँड हाऊ इट वॉज दॅट सो स्लाइट अ क्रिएचर कुड cope means सहकार्य करणे, cope so effectively with her class. Soon after this, as the morning ended, जेव्हा ते सेशन संपलं, the headmaster went on to the stage. स्टेजवर गेलेत अँड क्लोज द प्रोसिडिंग्स. प्रोसिडिंग म्हणजे ते जे कार्य चाललेलं आहे, काम चाललेलं आहे, त्याचे समारोप त्यांनी केला. एक्सप्रेसिंग हिज प्राईड. त्या समारोपात त्यांनी काय व्यक्त केलं? त्यांना आलेला दिवसभराचा या प्रोग्राममधल्या विद्यार्थ्यांच्या प्रेझेंटेशनचा त्यांना आलेला प्राईड, अभिमान. काय माझे विद्यार्थी छानपैकी व्यक्त करतात. प्राईड इन ऑल द चिल्ड्रन अँड हिज डीप ॲप्रिसिएशन ऑफ देअर एफर्ट्स. ॲप्रिसिएशन म्हणजे कौतुक, प्रशंसा.
त्यांचं जे प्रेझेंटेशन आहे त्या प्रेझेंटेशन त्यांनी कौतुक केलं आणि इथे हे चॅप्टर या पद्धतीने संपलं. मित्रांनो, काळजीपूर्वक सगळे पाठ ऐका, वाचा आणि त्याचा अभ्यास करा. त्याच्यानंतरच्या ॲक्टिव्हिटीज मागे दिलेल्या आहेत त्या तुम्ही सॉल्व करा आणि आपला हा टू सर्व विथ लव नावाचा आपला चॅप्टर नंबर 17चा पार्ट या ठिकाणी आपला समाप्त होत आहे. वारंवार ऐकायला पैसे लागत नाही. ठीक आहे. गुड डे.